नमस्कार. कुक विथ शलाकामध्ये मी शलाका तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण कडधान्यांना मोड काढण्याची पारंपरिक पद्धत बघणार आहोत. आता वेगवेगळ्या पद्धतीने मोड काढले जातात कडधान्यांना, परंतु जी आपली पारंपरिक पद्धत आहे, कडधान्य व्यवस्थित भिजवले गेले तर कडधान्यांना नक्कीच एका दिवसात मोड येतात. तेच आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की एका दिवसात थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला कडधान्यांना कसे मोड काढता येतील. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल त्याप्रमाणे मी 4 प्रकारचे कडधान्य तुम्हाला दाखवलेली आहेत. व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्यामुळे नक्की बघा. इथे आपण 4 प्रकारचे कडधान्य भिजवून घेणार आहोत. पहिल्या दिवशी सकाळी 8 वाजता इथे मी कडधान्य भिजवत आहे. 1 वाटी मटकी घेतलेली आहे, 1 वाटी मूग घेतलेले आहेत, 1 वाटी ब्राऊन चणे घेतलेले आहेत, हरभरे, 1 वाटी मसूर घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारची जी तुम्ही कडधान्य खात असाल ती घेऊ शकता. आता आपण या सर्व कडधान्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित असं चोळून कडधान्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहेत 2 ते 3 वेळा. नंतर मग आपण असं कडधान्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. पण पाणी इतपत घालायचं ती कडधान्ये व्यवस्थित भिजले जातील. संपूर्ण कडधान्य भिजलं गेलं पाहिजे, त्यामुळे पाणी थोडं जास्त ठेवायचं. कडधान्य जर व्यवस्थित भिजले गेले तरच मोड छान येतात, नाहीतर मग 1-2 दिवस जरी ठेवले तरी कडधान्याला मोड व्यवस्थित येत नाहीत. अशा प्रकारे हे पहा. त्याच दिवशी मी रात्री 10 वाजता यामधलं पाणी संपूर्ण काढून घेणार आहे. हे पहा, व्यवस्थित 4ही कडधान्ये व्यवस्थित भिजवून घेतलेली आहेत. छान भिजली गेली पाहिजेत कडधान्ये, तरच चांगले मोड येतात. कडधान्य छान धुवून या स्टेपला कडधान्य व्यवस्थित धुवून मगच आपल्याला चाळणीवर घालून घ्यायची आहेत. पहिल्यांदा मी दोन्ही कडधान्य अशी चाळणीवर घालून घेते, मूग आणि मटकी. हे व्यवस्थित निथळल्यानंतर त्याच्यातलं पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर आपल्याला कापडामध्ये गुंडाळून ठेवायचे आहेत. आणि कापडामध्ये जेव्हा आपण कडधान्य घेतो त्याच्यानंतर पण आपण कापड पूर्ण अशी गाठोडी बांधून घट्ट अशी गोलाकार फिरवायची आहे, जेणेकरून संपूर्ण पाणी अगदी निघून जाईल कडधान्यामधलं. हे संपूर्ण आपण पाणी काढून घेतलेलं आहे मटकीमधलं. आता मूग देखील संपूर्ण पाणी निघून गेलेलं आहे. मूग देखील मी कापडामध्ये काढून घेत आहे. सेम पद्धतीने आपण मूग देखील असे गोल गोल फिरवून छान पोटली बांधून घेतलेली आहे. आता हे जे बाकीचे 2 कडधान्य आहेत ते देखील मी व्यवस्थित धुवून पाणी निथळवून चणे आणि मसूर कापडामध्ये पोटली बांधून घेणार आहे. आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला ही 4ही कडधान्य एकाच भांड्यामध्ये ठेवायचे आहेत अशा प्रकारे, जेणेकरून जास्तीत जास्त दमट हवा निर्माण होते. अशा प्रकारे एकाच मोठ्या भांड्यामध्ये आपण ठेवतो ना कडधान्य मोड येण्यासाठी, तेव्हा आता आपण यावरती एक झाकण ठेवायचं आहे घट्ट. आणि यावरती आपण एक खलबत्ता किंवा वरवंटा असं जड वस्तू ठेवायची आहे. माझ्याजवळ असा एक दगडी वरवंटा आहे, तो मी ठेवलेला आहे. आता हे आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे. आणि ज्या रूममध्ये आपण हे ठेवणार म्हणजेच किचनमध्ये, तिथे आपण फॅन चालू ठेवायचा नाही, नाहीतर मग कसं कडधान्याला व्यवस्थित मोड येत नाहीत. आता आपण हे पहा, दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मी झाकण काढून घेतलेलं आहे. झाकणाला थोडं पाणी होतं वरती, शेदवल्यासारखं झालं होतं. आता एक एक पोटली आपण उघडून बघूया. हे पहा, मुगाला छान मोड आलेले आहेत. थंडीच्या दिवसात थोडे छोटे छोटे मोड येतात, परंतु सगळ्या दाण्यांना एकसारखे मोड आलेले आहेत. आता आपण पुढचं कडधान्य बघूया. अख्खे मसूर. मसूरला देखील छान मोड आलेले आहेत. संपूर्ण एका एका दाण्याला व्यवस्थित मोड येतात. अशा प्रकारे आपण जर मोड काढून घेतले. आता आपण बघूया तिसरं कडधान्य चणे. चण्यांना मात्र लगेच मोड येत नाहीत एका रात्रीत, म्हणजे आलेत पण तेवढे पाहिजे तितके नाही आलेत. तर हे आपण थोडा वेळ ठेवणार आहोत. रात्रीपर्यंत ठेवायचं, बघूया रात्रीपर्यंत कितपत मोड येतात. आता हे पहा, मटकी. मटकी मात्र नक्की मटकी मूग छान मोड आलेले आहेत. हे पहा, एक एक दाणा व्यवस्थित फुलून आलेला आहे. आता आपण रात्री चणे बघूया. त्याच दिवशी मी रात्री चणे बघते, कारण चणे कसे थोडे जाड असतात, त्यामुळे आपल्याला असं व्यवस्थित मोड येऊन पाहिजे असतील
तर त्याच दिवशी बघा रात्री 10 वाजता म्हणजे एवढा काळ गेल्यानंतर साधारणतः 2 दिवस लागले. हे पहा व्यवस्थित असे चण्याला छान मोड आला. थंडीच्या दिवसातच नाही तर इतर दिवसांमध्ये सुद्धा उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात अशाच प्रकारे तुम्ही मोड काढून घेऊ शकता कडधान्यांना. कडधान्यांना मोड काढून खाल्ल्यामुळे कसं त्याचा वातुळपणा कमी होतो आणि आपल्याला पचायला देखील ती हलकी होतात आणि जास्तीत जास्त जीवनसत्व आपल्याला याच्यातून मिळते.